गाडी चालवण्यामध्ये रिस्क आहे का? आहे. भारतात सातत्याने ॲक्सिडेंट होतात, पण म्हणून आपण गाडी चालवणं थांबवत नाही. आपण ती रिस्क मॅनेज करतो. आपण आधी ड्रायव्हिंग स्कूलला जातो. गाडीचं स्पीडोमीटर मॅक्सिमम लिमिट 220 दाखवतं, म्हणून आपण 220 वर गाडी चालवत नाही. आपण स्पीड लिमिटमध्ये गाडी चालवतो आणि आपण सगळे ट्रॅफिकचे रूल्स फॉलो करतो. त्यामुळे आपली रिस्क जवळपास 0% होते. गॅस सिलेंडरच्या 1 मीटरवरती आग लावणं ह्याच्यात रिस्क आहे का? निश्चितच रिस्क आहे. पण भारतामधल्या अनेक महिला अनेक वर्षांपासून ओट्याखाली गॅस ठेवून त्याच्यापासून 1 मीटरवर गॅसला आग लावतात आणि त्याच्यावर इझिली स्वयंपाक करतात. त्यांना भीती वाटत नाही. व्हॉट इज द रिझन? कारण ती रिस्क मॅनेज केली आहे. एक प्रॉपर त्याला रेग्युलेटर दिलाय, एक पाईप दिलाय, ज्याच्यामुळे ती रिस्क मॅनेज होते. मग म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क असं म्हटल्यावर तुमच्या छातीत धडकी का भरते? पुढचं वाक्य मी सांगतो. हे अर्ध सत्य आहे की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. पूर्ण सत्य हे आहे की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क अँड दॅट रिस्क कॅन ऑल्सो बी मॅनेज्ड. ती रिस्क जर मॅनेज केली तर तुमचं वेल्थ क्रिएशन होणार आहे. आणि ती रिस्क कशी मॅनेज करायची याचं जिवंत उदाहरण तुमच्या समोर उभं आहे. गेल्या 19 वर्षापासून मी सातत्याने गुंतवणूक करतोय. माझे कुठेही पैसे बुडालेले नाहीत. याचा डेटा आपल्याकडे आहे. भारतात 60 वर्षापासून म्युच्युअल फंड इंडस्ट्री आहे. एकाही माणसाचे पैसे बुडाले नाही. मार्केट वर जातं, मार्केट खाली जातं आणि त्याच्यामध्ये जे काही उतार चढाव होतात ते जर तुम्ही मॅनेज करायला शिकले तर तुमचं वेल्थ क्रिएशन प्रचंड प्रमाणात होईल. आणि पुढची 15-20 वर्ष भारताचा सुवर्ण काळ आहे. ह्यामध्ये तुमचं वेल्थ क्रिएशन करून घ्या. माझ्या बायोमध्ये जा, तो फॉर्म भरा आणि तुमची फायनान्शियल फ्रीडम जर्नी आजच फिनदास बरोबर सुरू करा. हे सगळं कसं करायचं हे मी तुम्हाला शिकवेल. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, बट दॅट रिस्क कॅन बी मॅनेज्ड.